ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण पाहता न्यूज 18 लोकमत. विशेष सोशल मीडिया स्टार उर्फी जावेदवरून भाजप महिला आघाडी अध्यक्षा चित्रा वाघ आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या राजकीय वाद पेटलेला दिसून येतोय. कायदा हातात घेतल्यास कारवाईचा इशारा चाकणकरांनी दिलेला होता आणि त्यावर आता चित्रा वाघ यांनी अनेक सवाल उपस्थित केलेत. उर्फी जावेदवरून राजकीय वाद. उर्फीच्या अंगप्रदर्शनावरून जुंपली. चित्रा वाघ चाकणकरांमध्ये सामना. मीडिया क्वीन, रियालिटी टीव्ही स्टार अशी उर्फी जावेदची ओळख आहे. इंस्टाग्रामवर जवळपास 10 लाख तिचे फॉलोअर्स आहेत. उर्फीच्या रील्स आणि व्हिडिओना सोशल मीडियावर लाखो व्ह्यूज मिळतात. म्हणूनच उर्फीच्या मागे पॅप राजींची झुंबड पाहायला मिळते. नेहमीच आपल्या कपड्यांमुळे चर्चेत असलेल्या उर्फीवरून आता राजकारण पेटलंय. भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यात हा राजकीय सामना रंगलाय. उर्फीच्या अंगप्रदर्शनाला महिला आयोगाचं समर्थन आहे का, असा सवाल भाजप महिला प्रदेशाध्यक्षांनी विचारलाय. माझा विरोध हा उर्फी या व्यक्तीला नाहीच, तिच्या उघड्या नागड्या बिभत्स अशा घाणेरड्या, ओंगळवाण्या, किळसवाण्या विकृतीला आहे. आणि ज्या पद्धतीने काल भूमिका मांडली गेली महिला आयोगाची, याचा अर्थ या उघड्या नागड्या फिरण्याला महिला आयोगाचं समर्थन आहे का? उर्फीच्या अंगप्रदर्शनाविरोधात चित्रा वाघ यांनी आक्रमक भूमिका घेतली. तसंच तिच्या विरोधात कारवाई करण्यासाठी मुंबई पोलिसांकडे धाव घेतली. एवढंच नव्हे तर उर्फीचं थोबाड रंगवण्याचा इशाराही त्यांनी दिला होता. त्यावर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आक्षेप घेतला. कुणी कायदा हातात घेतल्यास कारवाई करण्याचा इशारा रुपाली चाकणकरांनी दिला होता. चित्रा वाघ यांनी महिला आयोग अध्यक्षांवर पलटवार केला. उर्फीच्या अंगप्रदर्शनाची महिला आयोगाने दखल का घेतली नाही, असाही सवाल वाघ यांनी उपस्थित केला. शील आणि अशील या शब्दाची परिभाषा, व्याख्या आणि संकल्पना ही स्थळ, काळ, परत्वे बदलत राहती. एखाद्या व्यक्तीने केलेला पेहराव हा एखाद्या ठराविक वर्गास अश्लील वाटत असतो, तरी तो इतरांना त्या पद्धतीचा वाटत नाही. त्याच्यामुळे शील आणि अश्लीलची सीमारेषा आहे ती दुसर आहे. चित्रा वाघ आणि रुपाली चाकणकर यांच्यातील राजकीय संघर्ष काही नवा नाही. यापूर्वीही या दोन्ही महिला नेत्यांमध्ये अशाच प्रकारे राजकीय सामना रंगल्याचं पाहायला मिळालं होतं. आता उर्फी जावेदच्या निमित्तानं या दोन्ही नेत्या आमने सामने आल्या. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. नवीन वर्षाच्या पहाटे दिल्लीमध्ये अंजली नावाच्या तरुणीचा करुण अंत झाला. कार चालकानं तिला 12 ते 13 किलोमीटर फरफटत नेलं. ती घटना कशी घडली याचा शोध पोलिसांकडून घेतला जातोय. मात्र अद्यापही या प्रकरणाचा पूर्णपणे उलगडा झालेला नाही. अंजलीच्या मैत्रिणीनं दिलेल्या जबाबामुळे या प्रकरणातील गुंता आता आणखी वाढलाय. काय आहे अंजलीच्या मृत्यूचं गूढ? तर अंजलीचा जीव वाचला असता? एका तासात काय घडलं? दिल्लीच्या कंजावला प्रकरणानं अवघा देश हादरून गेलाय. पोलिसांच्या हाती लागलेल्या सीसीटीव्ही चित्रफितीत अंजली आणि तिची मैत्रीण रात्री 1 ते 1:30 वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून जात असल्याचं पाहायला मिळतंय. तर पहाटे 3:30 वाजता अंजलीचा मृतदेह पोलिसांना आढळून आला. त्यामुळे घटनेच्या रात्री त्या 3 तासांमध्ये नेमकं काय घडलं असा प्रश्न निर्माण झालाय. तसंच अंजलीचा जीव वाचला असता का, असाही सवाल उपस्थित केला जातोय. पोलीस तपासात आणखी एक सीसीटीव्ही चित्रफीत समोर आली आहे. त्यामुळे या प्रकरणातील गूढ आणखीच वाढलंय. ती चित्रफीत अंजलीच्या मैत्रिणीची आहे. अंजलीची मैत्रीण निधी आपल्या घरी जात असल्याचं त्या चित्रफितीत पाहायला मिळतंय. अंजली हॉटेलमधून बाहेर पडल्यापासून ते तिच्या अपघातापर्यंत तिच्या सोबत तिची मैत्रीण होतीच. निधी असं तिच्या मैत्रिणीचं नाव. 31 डिसेंबरच्या रात्री अंजली निधी सोबत हॉटेलात गेली होती. रात्री 9 वाजता अंजलीनं आपल्या आईला फोन केला होता.
तसंच आईनं अंजलीला औषध घेऊन येण्यास सांगितलं होतं. मेरे को कल सवेरे 7 बजे पुलिस वालों का फोन आया था कि इस नंबर की तुम्हारी गाड़ी है, मेरी बेटी स्कूटी से जाती है, स्कूटी से आती है। मैंने हाँ हमारी गाड़ी है। फिर कह रहे कि इसका एक्सीडेंट हो गया है, बस इतना नहीं बताया कि ज्यादा हुआ है या थोड़ा हुआ है। मैंने ठीक है, मैं कह रहे आप यहाँ आ जाओ। मैंने ऐसे ही कि मैं तो बीमार हूँ, मैं आ नहीं सकती। या फिर वो कह रहे ठीक है मैं आपके लिए गाड़ी भेजता हूँ। फिर गाड़ी भेजी, कंजावला से मुझे 2-3 घंटे घुमाते रहे। फिर सुल्तानपुरी थाने में लाके बैठा दिया, 2-3 घंटे वहाँ बैठी रही। सुबह से 3-4 बज गए, मगर इन लोगों ने मुझे मेरे बच्चे से नहीं मिलवाया। मैं सुबह से बोलती रही, सर मुझे मिलवा तो दो, मेरा बच्चा है कौन से हॉस्पिटल में, उसे मैं देख तो आऊँ, तबीयत खराब है, कितनी चोट लगी है, कितनी नहीं लगी, कितने दिखा तो दो। नहीं अभी मिलवाएंगे, मेरे बच्चे से मुझे अभी तक नहीं मिलवाया। फिर मैंने अपने भाई वगैरह इनको फोन करा। मैंने भाई मेरी तो कोई सुन ही नहीं रहा और मुझे बहुत डर सा लग रहा है। ना ही उसके बारे में साफ बता रहे कि ये हुआ है उसके साथ, या देख लो, या चोट लगी है, मगर कुछ नहीं बताया उन लोगों ने। फिर जब मेरी मम्मी मेरे भाई वगैरह गए, जब जाके उन पे थोड़ा सा सीधा हुआ, फिर जब उन्होंने बोला कि वो एक्सपायर हो चुकी है, फिर भी बैठे रहे, नहीं दिखाई नहीं। अभी तक उन्होंने, पुलिस वालों ने कोई कार्रवाई नहीं करी, नहीं कोई सुनवाई करी। त्या दोघींनी हॉटेलात पार्टी केली आणि त्याच दरम्यान दोघींमध्ये भांडणही झालं होतं. त्यानंतर त्या दोघी हॉटेलमधून बाहेर पडल्या. त्यावेळी रात्रीचा 1 वाजला होता. ये जो होटल मैनेजर हैं यहाँ पर हमारे साथ, हालांकि उस रात में कौन थे ये पूछते थे। सर उस रात भी आपके थे क्या? नहीं सर, नाइट मैनेजर थे दूसरे। अच्छा जी, कितने बजे ये मृतक लड़की यहाँ पहुंची थी? जो शाम रात को ही आई थी, मेरे जाने से 5-10 मिनट पहले, 7:30-8 बजे करीब। और कितने बजे तक निकले थे लोग? सुबह निकल गए थे 1:30 पे। 1:30 पे निकल गए थे। कितने लोग आए थे लोग? रात का तो मुझे पता नहीं है, जब मैं आया था तब वो दोनों लड़कियां थी और कोई नहीं था। हॉटेलच्या मॅनेजरनं दिलेल्या माहितीनुसार अंजली आणि निधी हॉटेलमधून 1:30 वाजता बाहेर पडल्या होत्या. त्यानंतर रस्त्यावरच त्या दोघींमध्ये वाद झाला. वाहन कोण चालवणार यावरून त्यांच्यामध्ये भांडण झालं. सीसीटीव्हीत ते स्पष्टपणे दिसतंय. त्यानंतर काय घडलं हे विविध सीसीटीव्ही चित्रफितीतून समोर आलंय. पण या सगळ्या प्रकरणात निधी ही एकमेव प्रत्यक्षदर्शी आहे. तिच्या म्हणण्यानुसार अंजली वाहन चालवत होती. अंजलीनं मद्यप्राशन केलं होतं असा दावा निधीकडून वारंवार केला जातोय. तसंच वाटेत एका ट्रकला दुचाकीची धडक होता वाचल्याचं निधीनं सांगितलंय. निधी आणि अंजली रात्री 1:30 वाजता हॉटेलमधून बाहेर पडल्या. त्यानंतर रस्त्यावर त्यांच्यात भांडण झालं. तर हॉटेलपासून घटनास्थळ 2 किलोमीटरवर आहे. हे अंतर पार करण्याकरता 9 ते 10 मिनिटं लागतात. याचाच अर्थ निधी आणि अंजली रात्री 2 वाजता घटनास्थळी पोहोचले असतील आणि त्यावेळी ती भयंकर घटना घडली असेल. त्या घटनेनंतर काय घडलं हे सीसीटीव्ही चित्रफितीतून उघड झालंय. कार चालकांनी अंजलीला तब्बल 12 किलोमीटर पर्यंत कार सोबत फरफटत नेलं. कितने दूर तक आपने पीछा किया था स्कूटी से? 2-3 राउंड तो उसने यहीं लगाए थे, जैसे कंजावला से जोनती से फिर कंजावला, हाँ। और फिर कंजावला से फिर जोनती, और फिर वो वहाँ बॉडी उससे निकल गई थी। और उसके बाद बॉडी निकलने के बाद सुधे वो बेगमपुर चले गए थे। बेगमपुर से भी सुधे अवंतिका की साइड निकल गए थे। हाँ। मैंने बेगमपुर तक पीछा किया। बराच वेळ अंजली कार सोबत फरफटत होती, तर आरोपी दिल्लीच्या रस्त्यांवरून कार वेगानं हाकत होते. त्या घटनेनंतर अंजलीची काय अवस्था झाली असेल हे या चित्रफितीतून समोर आलंय. पहाटे 3 वाजता अंजलीचा मृतदेह आढळून आला. मात्र अद्यापही या प्रकरणाचा पूर्ण उलगडा करण्यात पोलिसांना यश आलेलं नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. ठाकरेंच्या पक्षाचे खासदार संजय राऊत आणि शिंदेंच्या पक्षाचे मंत्री दीपक केसरकर यांच्यामध्ये देखील जुंपली आहे. केसरकरांना जेलमध्ये टाकण्याचा इशारा राऊतांनी दिला, त्याला केसरकरांनीही प्रत्युत्तर दिलंय. जेलबारीवरून दोन्ही शिवसेनेत आरोप प्रत्यारोप. 2024ला केसरकरांना जेलमध्ये टाकण्याचा राऊतांचा इशारा. राऊतांच्या तोंडी सुडाची भाषा.
103 दिवस जेलमध्ये जाऊन आलेल्या संजय राऊतांना आता सत्ताधारीही जेलमध्ये जातील असं वाटू लागलंय। राज्यात जेव्हा पुन्हा सत्ता बदल होईल तेव्हा आताचे सत्ताधारी जेलमध्ये जातील असं संजय राऊत वारंवार सांगू लागले। 2024 मध्ये केसरकरही जेलमध्ये जातील असं भाकीत राऊतांनी केलंय। हो, आम्ही जाऊन आमच्या पक्षासाठी, महाराष्ट्रासाठी आम्ही जेलमध्ये जायला तयार आहोत। आम्ही तुमच्यासारखे पळपुटे नाही आहोत, बरं का? आम्ही तुमच्यासारखे लफंगे पण नाही आहोत। जर असते ते म्हणत असतील तर आम्ही तुमच्यासारखे लफंगे नाहीत, आणि तुम्ही म्हणजे न्यायालय नाही आहात, आणि तुम्ही म्हणजे कायदा नाही आहात। दीपक केसरकर खरोखर असं बोलले असतील तर 2024 साली त्यानेही तुरुंगात जायची तयारी ठेवावी। राऊत जे सारखं बोलतात ते त्यांच्याबाबत होऊ शकतं असा गर्भित इशारा केसरकरांनी दिलाय। शिवाय राऊतांना पत्राचाळ घोटाळ्यात जेलबारी झाल्याचा टोलाही त्यांनी लगावलाय। हे बघा, ते केलेल्या घोटाळ्यामुळे तुरुंगात गेलेले आहेत, त्याच्यामुळे त्याला मोठासा एकदम भव्य, आता तुम्ही बघा मुंबईमध्ये काय पोस्टर लागलेले आहेत, देशमुख साहेबांचीही लागलेली आहेत, त्यांच्यावर आरोप वेगळे होते आणि त्यांना काय आम्ही तुरुंगात पाठवलेलं नाही आहे। तसेच संजय राऊत सुद्धा आपले पोस्टर लावू शकतात मुंबईवर। संजय राऊतांचं मध्यंतरी विधान होतं शंभूराज देसाई किंवा केसरकरांकडून जे विधान झाले, आज संजय राऊत केसरकरांना बोलणारे त्यांना अनुभव घेतलाय ना त्यांनी। जेलबारीची धमकी देऊन राऊत सुडाची भाषा करू लागले। महाराष्ट्रात राऊत सूड संस्कृती रुजू पाहतायत का असा प्रश्न विचारला जातोय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। रिपब्लिकन नेते जोगेंद्र कवाडेंच्या पीपल्स रिपब्लिकन पार्टीनं बाळासाहेबांच्या शिवसेनेशी युती केली। महाविकास आघाडीच्या मित्रपक्षांना फोडून शिंदे यांनी महाविकास आघाडीला आणखी एक धक्का दिलेला आहे, पाहूयात। PRP साठी उघडली सत्तेची कवाडे। भाजप शिंदेच्या पक्षात कवाडेंची एंट्री। शिवशक्ती भीमशक्तीचा नवा प्रयोग। राज्यातील सत्तांतरानंतर आता भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षानं महाविकास आघाडीच्या मित्र पक्षांना गळाला लावण्यास सुरुवात केली आहे। विशेषतः रिपब्लिकन नेत्यांना चुचकारण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून केला जातोय। प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांच्या पीपल्स रिपब्लिकन पक्षाला आपल्याकडे वळवण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना यश आलंय। बुधवारी कवाडेंच्या पक्षानं बाळासाहेबांच्या शिवसेनेशी युती केली। बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ही घोषणा करण्यात आली आहे। ती संपूर्ण 20 एकर स्मारकाची, बाबासाहेबांच्या स्मारकाची जागा पर्यटन विभागाला दिली। महाविकास आघाडीचं सांगतो बरं मी। आणि त्या महाविकास आघाडीने पर्यटन मंत्री होते आमचे उद्धवजी, आपले आदित्य ठाकरे, बुलडोजरचा उद्ध्वस्त केलं। ही बाब जेव्हा लक्षात आली, अनेक आंदोलनं केली त्या ठिकाणी। 2019 मध्ये राज्यात महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आल्यानंतर कवाडे यांच्या पक्षानं ठाकरे सरकारला पाठिंबा दिला होता। मात्र 2.5 वर्षांच्या काळात त्यांना सत्तेचा वाटा काही मिळाला नाही। मात्र 6 महिन्यांपूर्वी राज्यात सत्तांतर झाल्यानंतर राजकीय समीकरण बदललंय। महाविकास आघाडीची एकी कायम असली तरी त्यांच्या मित्र पक्षांना फोडण्यात शिंदेंच्या पक्षाला यश आलंय। हे दोन्ही पक्ष जे आहेत ते लोकांना न्याय देण्यासाठी रस्त्यावर उतरणारे, संघर्ष करणारे, आक्रमक असे लोकांच्या प्रश्नासाठी निर्णय घेणारे पक्ष आहेत आणि नक्कीच यामध्ये चांगली सुरुवात झालेली आहे। राज्यातील बदललेल्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी रिपब्लिकन नेत्यांना सोबत घेण्याची भूमिका घेतली आहे। या पार्श्वभूमीवर नुकतेच त्यांनी वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकरांशी चर्चा केली आहे। या दोन्ही नेत्यांमध्ये संभाव्य आघाडीविषयी सकारात्मक चर्चा झाल्याचं बोललं जात आहे। एकीकडे ठाकरे आंबेडकर चर्चा सुरू असतानाच मुख्यमंत्री शिंदे यांनी जोगेंद्र कवाडेंना युतीत घेऊन ठाकरेंना काटशह दिलाय, तर दोन्ही काँग्रेसला विश्वासात घेऊनच उद्धव ठाकरेंना वंचितची आघाडी करण्याचा निर्णय घ्यावा लागणार आहे। आम्ही तिघं ज्यावेळेस एकत्र बसू त्यावेळेस बाबा हे सगळं करत असताना, जागा वाटप करताना राष्ट्रवादीचे जे मित्रपक्ष असतील, राष्ट्रवादीने त्यांच्या कोट्यातल्या जागा त्यांच्या मित्रपक्षांना द्याव्या, शिवसेनेने त्यांच्या कोट्यातल्या जागा त्यांच्या मित्रपक्षांना द्याव्या,
काँग्रेसनी काँग्रेसच्या मित्रपक्षांच्या जागा मित्रपक्षांना त्यांच्या कोट्यातल्या जागा द्यावा. विषय समाप्त. ठाकरे आणि शिंदेंमधील राजकीय संघर्ष तीव्र होताना पाहायला मिळतोय. शिंदे यांनी कवाडेंना सोबत घेऊन महाविकास आघाडीला धक्का दिलाय. त्यामुळे आता वंचितची ठाकरेंच्या सेनेशी युती होणार का याकडे सर्वांच्या नजरा लागल्यात. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. उत्तर प्रदेशात गुंतवणुकीसाठी उद्योजकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न योगी सरकारकडून केला जातोय आणि त्यासाठी मुंबईमध्ये एका खास परिषदेचं आयोजन करण्यात येणार आहे. काँग्रेस ठाकरेंच्या पक्षानं यावरून योगी आदित्यनाथांवरती थेटपणे टीकास्त्र डागलंय. युपीला उद्योग हवेत तर गुजरातला जा. भगवे कपडे घालून उद्योग येत नाहीत. महाविकास आघाडीचा यूपी इन्व्हेस्टर समिटवर हल्लाबोल. मुंबई के साथ योगी जी ने गुजरात में भी जाना चाहिए. भगवे कपडे घालून फिरण्याऐवजी आधुनिक विचार घ्या तर उद्योग येतील. योगी आदित्यनाथांच्या यूपी सरकारनं उद्योजकांना आकर्षित करण्यासाठी मुंबईत यूपी ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिटचं आयोजन केलं. या समिटवर महाविकास आघाडीनं टीकेची झोड उठवली आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं योगी आदित्यनाथांनी उद्योजकांना आकर्षित करण्यासाठी गुजरातलाही जावं असा टोला लगावला. देश है, देश की बात है, लेकिन अगर उत्तर प्रदेश का विकास करना है तो मुंबई के साथ योगी जी ने गुजरात में भी जाना चाहिए, क्योंकि मुंबई का जो इंटरनेशनल मॉनिटरी सेंटर था वो यहाँ से वहाँ शिफ्ट किया है, तो वहाँ भी उनको फायदा होगा. जाकर वहाँ भी जाना चाहिए, लेकिन मुंबई में हम उनका स्वागत ही करेंगे. काँग्रेसनंही योगी आदित्यनाथांवर टीका करण्याची संधी सोडली नाही. धर्माच्या गोष्टी आणि भगवे कपडे घालून उद्योजक आकर्षित होत नाहीत असं काँग्रेस नेते हुसेन दलवाईंनी म्हटलंय. तुम्ही तुमच्याकडे वेगळे उद्योग का नाही तयार करत ते करा आणि त्यासाठी वातावरण तयार करा. त्यासाठी रोज काही धर्माच्या आणि ह्याच्या गोष्टी करण्याऐवजी आणि भगवे कपडे घालून फिरण्याऐवजी जरा मॉडर्न व्हा, आधुनिक व्हा. उद्योग हे आधुनिकतेचे असतात. ते आधुनिक विचार घ्या तर उद्योग येतील. यूपी सरकारनं महाराष्ट्रातल्या या इन्व्हेस्टर समिटसाठी खूप मोठा गाजावाजा केला. या समिटच्या माध्यमातून किती उद्योजक उत्तर प्रदेशमध्ये जातील हे माहिती नाही, पण त्याआधी वाद मात्र झालेला आहे. विशाल पाटीलसह प्रशांत लीला रामदास, न्यूज 18 लोकमत, नवी दिल्ली. तर संपूर्ण दिवसभरामध्ये आणखी काय काय घडलंय विशेष पाहणार आहोत एका छोट्याशा ब्रेकनंतर. शेतकऱ्यांनी त्यांचा संप अखेर मागे घेतला आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची शिष्टाई यशस्वी ठरल्यानं राज्यासमोरचं मोठं संकट टळलं. वीज कंपन्यांचं खासगीकरण करणार नसल्याची ग्वाही सरकारनं दिल्यानं कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केलंय. संपावर 16 तासात तोडगा. वीज कंपन्यांचं खासगीकरण नाहीच. राज्य सरकारने दिली ग्वाही. राज्य सरकारला या कंपन्यांचं कुठलंही खासगीकरण करायचं नाही. 3 वर्षात कंपन्यांमध्ये मोठी गुंतवणूक. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महावितरण, महाजेनको, महापारेषण मधील कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी यांच्यातील बैठकीत सकारात्मक तोडगा निघाला. त्यामुळे राज्यभरातल्या कोट्यवधी वीज ग्राहकांना दिलासा मिळाला. रात्री 12 वाजल्यापासून 32 संघटनांच्या 1.5 लाख कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन 3 दिवसांचा संप पुकारला होता. त्यामुळे शहरं, गावं आणि औद्योगिक वसाहतींमध्ये बिकट स्थिती निर्माण झाली होती. मात्र अवघ्या 16 तासात संप मिटवण्यात सरकारला यश आलं. कंत्राटी कर्मचाऱ्यांचे काही प्रश्न आहेत, कालांतरानं त्यावरही तोडगा काढला जाईल असं आश्वासन ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. पहिल्यांदा मी राज्य सरकारची भूमिका या ठिकाणी घोषित केली की राज्य सरकारला या कंपन्यांचं कुठलंही खाजगीकरण करायचं नाही. या उलट पुढच्या 3 वर्षामध्ये 50,000 कोटी रुपयाची गुंतवणूक या 3ही कंपन्यांमध्ये वेगवेगळ्या ॲसेट्समध्ये राज्य सरकार स्वतः करणार आहे. त्यामुळे आपले ॲसेट कोणाला देण्याचा किंवा अशा प्रकारे त्याचं खाजगीकरण करण्याचा कुठलाही विचार नाही.
ओडिशा, दिल्लीत वीज कंपन्यांचं खासगीकरण झालंय. त्यामुळे राज्यातील सरकारी वीज कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांमध्ये असुरक्षेची भावना निर्माण झाली. समांतर खासगी परवाने द्यायला कर्मचाऱ्यांनी विरोध केला होता आणि हे नोटिफिकेशन खासगी कंपनीने काढल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. जेव्हा MRCI नोटिफिकेशन काढेल त्यावेळी सरकारची बाजू मांडू अशी ग्वाही ऊर्जा मंत्र्यांनी दिल्यानं कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केलं. अशा प्रकारची भूमिका असल्यानंतर आम्ही सुद्धा सर्व 32 संघटना असतील, त्याचबरोबर कॉन्ट्रॅक्ट लेबरच्या संघटना असतील, यांनी या ठिकाणी विचारविनिमय केला आणि साहेबांनी जाहीररित्या जे निर्णय या ठिकाणी घेतलेत त्या निर्णयाच्या बाबतीत आम्ही सुद्धा पॉझिटिव्ह निर्णय घेऊन आता जो आमचा संप चालू आहे त्या संपाच्या संदर्भामध्ये या ठिकाणी निर्णय आम्ही संप मागे घेण्याच्या बाबतीत निर्णय घेतोय आणि आम्हाला खात्री आहे की साहेब ज्या गोष्टीत या ठिकाणी कमिटेड केल्या ते कमिटमेंट 100% पाळतील. महावितरण, महाजेनको, महापारेषणमध्ये आगामी 3 वर्षात 50,000 कोटींची गुंतवणूक होणार आहे. त्यामुळे या कंपन्या सक्षम व्हायला मदत होईल आणि त्यामुळेच कर्मचाऱ्यांनी सरकारच्या शब्दावर विश्वास ठेवत संप मागे घेतला. सरकारनंही सकारात्मक भूमिका घेऊन संप चिघळणार नाही यावर भर दिल्याचं एकंदरीत घडामोडींवरून स्पष्ट होतं. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. जुन्नर वन विभाग आणि वाईल्ड लाईफ SOS संस्थेनं गेल्या 14 वर्षात बिबट्यांच्या तब्बल 100 बछड्यांना पुन्हा एकदा आईच्या कुशीत सोपवण्याची किमया केली आहे. नेमकं हे कसं साधलं पाहूयात न्यूज 18 लोकमतच्या या आमच्या विशेष रिपोर्टमधून. माणिकडोह जुन्नर तालुक्यातीलच नव्हे तर राज्यातील एकमेव ठिकाण की जिथे बिबट्यांचं हक्काचं निवारा केंद्र उभारण्यात आलंय. ऊसतोडणी करताना काही शेतकऱ्यांच्या फडात बिबट्यांचे बछडे हे बऱ्याच वेळा आढळून येतात. मग वाईल्ड लाईफ संस्थेकडे वा वनविभागाकडे याची माहिती कळवताच ते त्यांची काळजी घेतात आणि मग त्यांच्या आईच्या कुशीत त्यांना सोपवलं जातं. आजपर्यंत अशा 100 आई आणि बछड्यांची भेट घडवून आणली गेली आहे. सापडलेल्या बछड्यांची प्रथम प्राथमिक वैद्यकीय चाचणी होते. बिबट निवारा केंद्रात त्यांच्यावर उपचार होतात. पिलं ज्या ठिकाणी सापडली तिथं सूर्यास्ताच्या वेळी बॉक्समध्ये ठेवून 4ही बाजूंना कॅमेरे लावले जातात. काही तासातच मादी बिबट येऊन बॉक्समधून पिलांना सोबत घेऊन जाते. काही घटनांमध्ये यासाठी 3 ते 4 दिवसही लागतात. मात्र पिलू आईच्या कुशीत विसावेपर्यंत रोज हाच उपक्रम करावा लागतो. बऱ्याच वेळा आई पिलांना स्वीकारते, मात्र काही अपवादात्मक स्थितीत तिनं स्वीकारलं नाही तर उर्वरित आयुष्य पिलाला अनाथालयात काढावं लागतं. बऱ्याच वेळा पिलांची ताटातूट झाल्यानं मादी आक्रमक होऊन संघर्ष वाढण्याची भीती वाढते. त्यामुळे लोकांनाही आता या गोष्टी समजू लागल्यानं स्वतःहून शेतकरी बछडे आढळल्यास वनविभागाला संपर्क करतात. निसर्गाच्या साखळीत वन्यजीवांचं अतिशय महत्त्वाचं स्थान आहे. त्यामुळे आईच्या कुशीत पिल्लं सुखावत असताना मादीसह वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना देखील तेवढाच आनंद होतो आणि हाच वसा घेऊन ते आपलं कार्य करत राहतात. जुन्नरहून रायचंद शिंदेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तर या होत्या संपूर्ण दिवसभरात घडलेल्या आतापर्यंतच्या अतिशय महत्त्वाच्या आणि विशेष घडामोडी ज्या आपण न्यूज 18 लोकमत विशेषच्या माध्यमातून पाहिल्या. तर या बातमीपत्रामध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत.